मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झालाय आणि या निकालाने अनेक प्रश्न उभे केलेत. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना गावकऱ्यांनी का नाकारलं आणि नेमकं धनंजय देशमुख चुकले कुठे, हे आपण आजच्या विश्लेषणातून पाहणार आहोत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गाव 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. हत्येपूर्वी त्यांच्यावर झालेल्या छळाचे व्हिडिओ समोर आले. संपूर्ण राज्य हादरलं. या घटनेनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी थेट लढत सुरुवातीला अपेक्षित होती. ही निवडणूक बिनविरोध होईल, पण तसं काही घडलंच नाही. इथे पहिला टर्निंग पॉइंट आला. धनंजय देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावकऱ्यांना विश्वासात न घेता थेट अश्विनी देशमुख यांना उमेदवारी दिली. राजकीय विश्लेषकांच्या मते हीच त्यांची मोठी चूक ठरली. गावकऱ्यांना हा काही निर्णय पटला नाही. गावात चर्चा सुरू झाली. अश्विनी देशमुख यांना राजकारणाचा अनुभव नाही, त्या संतोष देशमुख यांच्यासारखं काम करू शकतील का, आणि गावाची जबाबदारी देणं योग्य आहे का. दुसरीकडे स्वरूपानंद देशमुख यांनी विकासाचा मुद्दा पुढे केला आणि धनंजय देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. आवादा कंपनीने दिलेल्या 55 लाखाच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केला. धनंजय देशमुख यांनी आरोप फेटाळले, पण संशयाचं वातावरण गावात तयार झालं. मतदानात ही वाढ झाली. 84% मतदान नोंदवलं गेलं. एकूण 2080 मतदारांपैकी 1744 जणांनी मतदान केलं. मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीतून स्वरूपानंद देशमुख आघाडीवर होते. तीनही फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी कायम ठेवली. अंतिम निकाल स्वरूपानंद देशमुख 914 मतांनी पुढे होते. अंतिम निकालात स्वरूपानंद देशमुख यांना 914 मतं पडली, तर अश्विनी देशमुख यांना 822 मतं पडली. नोटाला 8 मतं पडली. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले. निकालानंतर त्यांनी सांगितलं, आता राजकारण संपलं आणि संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आपण देखील सोबत आहोत, असं त्यांनी सांगितलं. धनंजय देशमुख यांनीही पराभव मान्य केला आणि एक महत्वाची कबुली दिली. न्यायालयीन लढाईत आपण इतके गुंतलो की गावाशी संपर्क तुटला. गावकऱ्यांना वेळ देऊ शकलो नाही. कदाचित हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. निकालानंतर एक भावनिक क्षणही पाहायला मिळाला. स्वरूपानंद देशमुख संतोष देशमुख यांच्या घरी गेले. त्यांनी फोटोला अभिवादन केलं, पण संतोष देशमुख यांच्या आईने विचारलेला प्रश्न मनाला भिडणारा होता. तुझ्या घरात असं झालं असतं तर तू गुलाल लावून घेतला असतास का रे? आणि आता एकच प्रश्न उरतो. राजकारण संपलं म्हणतात, पण गाव पुन्हा एकत्र येईल का? आणि संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मस्साजोग पुन्हा एक दिलाने उभा राहील का? याचं उत्तर देखील येणारा काळच देईल.